Good morning, student. Welcome to e-learning program. In this period, we have discussed second paper in which topic number 9 probability distribution. In probability distribution, we have discussed some points. First point, a random variable. Second point, types of random variable. Third point, probability distribution of random variable. आणि probability distribution of random variable मध्ये पहिला पॉइंट पाहिजे आपल्याला discrete random variable. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे probability mass function. त्यानंतर त्यामध्ये थर्ड पॉइंट आहे expected values and variance. आणि फोर्थ पॉइंट आहे continuous random variable. आणि पुढचा 5 नंबरचा पॉइंट आहे probability density function. आणि 6 आहे cumulative distribution function. तर हे जे 7 पॉइंट आहेत 6 पॉइंट आहेत हे 6 पॉइंट आपल्याला हा जो probability distribution चॅप्टर आहे यामध्ये पाहिजे. तर यावर्षी मला वाटतंय तुम्हाला सिलेबससाठी फक्त probability mass function, expected values इथपर्यंतच आहे. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, probability density function आणि cumulative distribution function हे पण तुम्हाला सिलेबसला यावर्षी तरी नाही आहे. मग सुरुवातीला आपण रँडम व्हेरिएबल म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूया. रँडम व्हेरिएबल definition. Let capital S be the sample space of random experiment, then function x which associate a real number with each outcomes in S is called random variable. Is called random variable. Or definition, second definition, a random variable is a function from sample space S to set of real numbers is called random variable. For example, that is random variable x is a function from set S to set of real number, sample space S to set of real number R. For example, random variable is usually denoted by capital letters like X, Y, Z. For example, let two fair coins be tossed. Let two fair coins are tossed. किंवा one coin is tossed 2 times. दोन्हीचं मिनिंग कसं आहे सेम आहे. देन सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू सेटमध्ये एच एच टी टी एच टी टी हे असणारे सॅम्पल पॉइंट्स. मग कॅपिटल X is equal to getting number of tails in the class. Getting number of tails in the class. Therefore, X is equal to then X is equal to 0. That is, its meaning काय आहे X equal to 0. That is no tail. म्हणजे यामध्ये कुठला आला तर हेड दोन्ही पण हेड असणार. X equal to 1. वन टेल असणारे वन टेल असणारे एच टी आणि टी एच. त्यानंतर एक्स इक्वल टू 2. दॅट इज टू टेल असणारे टी टी एकच आहे. मग देअरफॉर सेट जो आहे सेट एक्स इज इक्वल टू 0 1 2. 0 1 2 एक्स कुठल्या व्हॅल्यू घेणार तर 0 1 आणि 2. देअरफॉर हा जो एक्स आहे याला म्हणायचं रँडम व्हेरिएबल एक्स. हेच फक्त डायग्रामॅटिकली कसं दाखवता येईल पहा. एस इज एक्स इज अ फंक्शन फ्रॉम सेट ऑफ सॅम्पल स्पेस एस टू रिअल नंबर आर. आता सॅम्पल स्पेसमध्ये 4 पॉसिबिलिटी आहेत एच 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 टी
TH TT आणि रिअल नंबर R जो आहे, सेट ऑफ रिअल नंबर R आहे, त्यामध्ये 0 1 2. आता H इज रिलेटेड किंवा असोसिएटेड टू 0, HT इज रिलेटेड टू 1, TH इज रिलेटेड टू 1 आणि TT इज रिलेटेड टू 2. हे जे फंक्शन आहे x, याला म्हणायचं रॅन्डम व्हेरिएबल x. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. त्यामध्ये देर आर टू टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स. फर्स्ट टाइप discrete random variable and second type continuous random variable. आता देर आर टू टाइप्स आहे, त्यामध्ये फर्स्ट आहे रॅन्डम डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि सेकंड आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. त्यामध्ये जो पहिला पॉइंट आहे तो पहिला पॉइंट पाहू आपण, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. डेफिनेशन: a random variable capital X is said to be discrete if it takes only associated values, either finite or countably infinite. x कुठल्या व्हॅल्यू घेणार, x अशा व्हॅल्यू घेणार ओनली असोसिएटेड व्हॅल्यूज, आयदर फायनाइट असतील और काउंटेबली इन्फायनाइट असतील किंवा ऑर. डेफिनेशन: a random variable x is said to be discrete random variable if it takes either finite or countably infinite values. फॉर एक्झाम्पल 0 1 2, म्हणजे ह्या जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू असोसिएटेड व्हॅल्यूज असणार. एक्स अशा व्हॅल्यू घेत असेल तर त्याला काय म्हणायचं, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. ऑल्सो दी व्हॅल्यू मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. त्याची व्हॅल्यू असणार आहे त्या पॉझिटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह बी असू शकतात. त्यानंतर फॉर एक्झाम्पल दी नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिली. आपण काउंट करू शकतो, त्यांना नंबरिंग देऊ शकतो 1 2 3 4 5 म्हणून नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिली. सेकंड एक्झाम्पल, नंबर ऑफ स्टार इन दी स्काय. इनफायनाइटली मिनी, परंतु आपण नंबर काय म्हणू शकतो 1 2 3 4 असे नंबर देऊ शकतो. म्हणून हे जे एक्झाम्पल आहे याला म्हणायचं डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. थर्ड आहे नंबर ऑफ पेशंट्स इन अ हॉस्पिटल वॉर्ड. म्हणजे एखादं हॉस्पिटल असेल त्यामध्ये नंबर ऑफ पेशंट जे आहेत ते पण आपण कसं मोजू शकतो, काउंट करू शकतो. जे काउंटेबल आहे, इनफायनाइट आहे आणि ते नंबरिंग आपण देऊ शकतो 0 1 2 3 4 असे. म्हणून याला काय म्हणायचं, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. फोर्थ एक्झाम्पल आहे नंबर ऑफ हेड्स इन टॉसिंग अ कॉइन थ्राइस अँड सो ऑन. हे पण कसं आहे तर डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे. तर त्यानंतर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल पाहूया आपण. नोट the value of discrete random variable are obtained by counting. The value of discrete random variable are obtained by counting. म्हणजे आपण काउंट करून ते काय करू शकतो, फाइंड करू शकतो. त्यानंतर सेकंड टाइप आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आता कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल कशाला म्हणायचं, मग डेफिनेशन: अ रॅन्डम व्हेरिएबल is said to be continuous random variable if the possible values of the random variable from an interval of a real number किंवा or. Definition: a continuous random variable has uncountably infinite possible values and these values from an interval of a real number. यामध्ये अनकाउंटेबली इन्फायनाइट पॉसिबल नंबर असणारे व्हॅल्यूज असणारे, परंतु त्याची व्हॅल्यू असणारे त्या व्हॅल्यू इंटरवल मधील असणारे ऑन द रिअल नंबर. फॉर एक्झाम्पल, हाइट्स ऑफ ए फॉरेस्ट. हाइट ऑफ ए फॉरेस्ट किंवा आपण असंही म्हणू शकतो हाइट ऑफ ए मॅन. पण एक्झाम्पल काय आहे,
कंटिन्युअस रँडमचे व्हेरिएबल एक्झाम्पल आहे. म्हणजे 39.5, 39.95, 39.99 असे जे एक्झाम्पल व्हॅल्यू घेणार आहेत आपण, म्हणजे पॉईंटमध्ये डेसिमलमध्ये असणार आहे, म्हणजे इन्फायनेटली अनकाउंटेबली इन्फायनाईट व्हॅल्यू असणार आहेत. परंतु त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या एका इंटरवलमधील असतील, म्हणून त्या एक्झाम्पल जे आहे त्यांना म्हणायचं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. सेकंड एक्झाम्पल आहे वेट्स ऑफ ए स्टुडंट इन अ क्लास. वेट ऑफ द स्टुडंट इन अ क्लास. ते पण कसं असू शकतं, पॉईंटमध्ये आणि रेंज असणारे एका इंटरवलमध्ये असेल, म्हणून हे जे एक्झाम्पल आहे हे पण काय आहे, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे. त्यानंतर टेम्परेचर ऑफ ए सिटी, हे पण एक्झाम्पल कशावर डिपेंड आहे, तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे. म्हणजे 49.9 डिग्री सेल्सिअस असे आपण अनेक व्हॅल्यू असणार आहेत, परंतु त्या इंटरवलमधील असणार आहेत. त्यानंतर स्पीड ऑफ ए व्हेकल. स्पीड ऑफ ए व्हेकल हे पण एक्झाम्पल कसं आहे, कंटिन्युअस रँडम. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ ए गॅस अँड सो ऑन, हे पण एक्झाम्पल कसं आहे, तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पाहिलं की ते ओळखता आलं पाहिजे की ते डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे की कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. मग पुढचा जो पॉइंट आहे, probability distribution of discrete random variable. मग definition, the set of order pairs, the set of order pairs xi comma pi, I varies from 1 to 3 up to n, is called probability distribution or discrete probability. Discrete probability distribution. परंतु कंडिशन काय आहे, तर ही जी पी आय आहे, पी आयची जी व्हॅल्यू आहे ही लेस दॅन इक्वल टू 1 आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणार. आणि सम ऑफ पी आय, याची जी सम आहे ती काय असणार आहे, 1 आहे. मग त्यानंतर प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये PMF म्हणतो. मग प्रॉबॅबिलिटी मास फंक्शनचे डेफिनेशन पाहूया. Let capital X be discrete random variable defined on sample space S. Let capital X be discrete random variable defined on sample space S. Let X can takes value x1, x2, x3 up to xn. With each value of xi, we assign a number pi. आणि पी आय इज इक्वल टू कॅपिटल पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स आय. आय व्हॅरीज फ्रॉम 1 टू अप टू n. इज कॉल्ड probability mass function PMF. इफ probability mass function असण्यासाठी कंडिशन काय, तर पहिली कंडिशन आहे पी आय ची जी व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आय व्हॅरीज फ्रॉम 1 टू 3 अप टू n पर्यंत. किंवा ऑर पी आय ची जी व्हॅल्यू आहे लेस दॅन इक्वल टू 1 अँड ग्रेटर दॅन इक्वल टू 0. त्याची जी व्हॅल्यू असेल एक तर 1 असेल किंवा 0 पेक्षा मोठी असेल, 0 किंवा 0 पेक्षा मोठी असेल. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे समेशन आय व्हॅरीज 1 टू n ऑफ पी आय. समेशन आय व्हॅरीज 1 टू n ऑफ पी आय इज इक्वल टू 1 किंवा समेशन पी आय इज इक्वल टू 1. त्याचे पी आय आहे त्या पी आयची जी सम आहे ती सम जर घेतली तर ती काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल हे फंक्शन पी आय, तर हे जे फंक्शन आहे या फंक्शनला म्हणायचं देन दी फंक्शन पी इज कॉल्ड प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन PMF ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स. तर ही झाली डेफिनेशन. किंवा और एक डेफिनेशन पहा, let the possible value of discrete random variable x be denoted by x1, x2, x3
with the corresponding probabilities Pi is equal to P of capital X equal to Xi. I varies 1 to up to dash dash. If there is a function f such that Pi is equal to P of capital X is equal to Xi is equal to f of Xi for all possible values of capital X, then the function f is called probability mass function of random variable x. तर याला काय म्हणायचं? प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन म्हणायचं f ला. किंवा p लाच काय म्हणायचं? प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन म्हणायचं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्यूशन फंक्शन CDF of discrete random variable capital X. CDF म्हणजेच cumulative distribution function of discrete random variable X. Definition: the cumulative distribution function CDF of discrete random variable capital X is denoted by capital F and is defined as follows. Capital F of x, small x, capital F of small x is equal to P of capital X is less than equal to x, small x. किंवा is equal to summation xi is less than x of P of capital X is equal to xi. That is equal to summation Pi. Is equal to again f of xi. पाठीमागच्या डेफिनेशन नुसार समेशन f of xi. Fear is एक स्मॉल f जे फंक्शन आहे. f is a probability mass function किंवा p. p लाच किंवा f लाच काय म्हणतो? p is a probability mass function of discrete random variable capital X. Note, the domain of CDF cumulative distribution function is R. Domain of CDF is R and codomain of CDF is 0, 1. Close interval 0, 1. तर लक्षात ठेवायचे, नोट लक्षात ठेवा. डोमेन जो आहे CDF चा कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा तो रिअल नंबर R आहे आणि डोमेन जो आहे CDF चा तो आहे क्लोज इंटरवल 0 to 1. आता डेफिनेशन जे आहे सेकंड नोट, f of capital F of xi is equal to P of capital X is less than xi, that is summation Pi is equal to P1 plus P2 plus P3 plus up to Pn. I varies 1 to n. सेकंड, thus जर तुम्हाला प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन दिलेलं असेल तर CDF कसं फाइंड करायचं, कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन कसं फाइंड करायचं, तर हे रिलेशन f of small x1 is equal to P1, स्मॉल f of x1 equal to P1. त्यानंतर कॅपिटल F of x2 is equal to P1 plus P2. कुठपर्यंत तर 2 पर्यंत. तसंच f of x3 कसं लिहिता येईल? f of x3 is equal to P1 plus P2 plus P3. तसंच p up to p of xn कसं लिहिता येईल? p of f of xn is equal to P1 plus P2 plus P3 plus up to Pn is equal to 1. म्हणजे शेवटची जी व्हॅल्यू असणार आहे CDF ची ती व्हॅल्यू असणार आहे 1 व्हॅल्यू असणार आहे. जर तुम्हाला PDF दिलेलं असेल, प्रॉबॅबिलिटी PMF दिलेलं असेल, प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन दिलेलं असेल, तर CDF कसं फाइंड करायचं, तर हा फॉर्म्युला. जर तुम्हाला CDF दिलेलं असेल, कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिलं, तर प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन कसं फाइंड करायचं, तर पुढचा फॉर्म्युला. If CDF are given, then PMF is given by first P1 is equal to f of capital F of x1. Second, therefore, second relation one.
P2 is equal to f of capital F of x2 minus P1. पण P1 कसं फाइंड केलं तर f of x1. आता P2 कसं फाइंड करायचं? P2 is equal to f of x2 minus P1. बट P1 is equal to f of x1. म्हणजेच P2 कसं फाइंड केलं? P2 is equal to f of x2 minus f of x1. तसंच P3 कसं फाइंड करता येईल? P3 is equal to f of x3 minus P1 plus P2. आणि P1 plus P2 that is काय आहे? f of x3 minus f of x2. लक्षात आलं असेल. P2 कसं फाइंड करायचं? f of x2 minus f of x1. P3 f of x3 minus f of x2. P4 कसं फाइंड करता येईल? P4 f of x4 minus f of x3. अप टू P5 कसं फाइंड करता येईल? f of x5 minus f of x4. इन जनरल कसं लिहिता येईल मग? Pn is equal to f of xn minus f of xn minus 1 किंवा or P of capital X is equal to xi is equal to f of capital Xi minus capital F of small xi minus 1. हे काय? जर तुम्हाला CDF दिलेला असेल तर प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन कसं फाइंड करायचं तर हा फॉर्म्युला आहे. आणि जर प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन दिलेलं असेल तर CDF कसं फाइंड करायचं तर पाठीमागे आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. आता यावरती जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण दुसऱ्या पिरियडला पाहूया. पण थांबू आता इथे. थँक्यू.